स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बारामतीमध्ये 2 दिवस पार पडली। याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः राजू शेट्टी आहेत। काय नेमका बैठकीत निर्णय घेण्यात आला? 2 दिवसाच्या या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये बऱ्याच विषयावर सविस्तर अशी चर्चा झाली आणि चर्चा अंती आम्ही 15 एकूण ठराव केलेले आहेत। त्याच्यामध्ये अनेक प्रश्न हे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, त्याचबरोबर विद्यार्थी यांच्या संदर्भातले आहेत। प्रामुख्यानं पहिला ठराव आमचा आहे तो म्हणजे जे ग्रामीण भागातील शेतकरी आहेत त्यांच्या डोक्यावर जो कर्जाचा बोजा चाललेला आहे त्याचं कारण सरकारच्या धोरणामुळं शेतीमालाला उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये माल विकायला लागला आणि त्यामुळं ते कर्ज फेडू शकले नाही। तेव्हा या कर्जाची जबाबदारी घेऊन त्यांनी शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करावं। 1 जुलै हा दिवस महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती यशस्वी करणाऱ्या स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंतीचा दिवस आहे, कृषी दिन म्हणून साजरा केला जातोय। 1 जुलैला पुसदला जाऊन आम्ही महाराष्ट्र सरकारनं आता स्वर्गीय वसंतराव नाईक कृषी कर्जमुक्त योजना लागू करावी आणि शेतकऱ्याला कर्जमुक्त करावं ही मागणी घेऊन आता अभियान सुरू करणार आहे। संपूर्ण महाराष्ट्र आम्ही पिंजून काढणार आहे। त्याचबरोबर वीज बिलातून आम्हाला मुक्ती द्यावी, कारण ही पोकळ थकबाकी असणारी आणि दंडव्याजाचा बोजा असणारी ही थकबाकी हे सरकारचं अपयश आहे। कारण आम्ही न वापरलेल्या विजेचे पैसे आमच्यावर आलेले, त्यामुळे त्यातून मुक्त करा। चालू असणारे मीटर आमच्या पंपावर बसवा, माफक दरामध्ये वीज बिल द्यायला तयार आहे, ही आमची भूमिका आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातला जो दूध उत्पादक आहे संकटात सापडला आहे, पावडरीला दर नाही, त्याचबरोबर बटरला दर नाही, त्यामुळं दुधाचे खरेदीचे दर हे 25 रुपयापर्यंत खाली आलेले आहेत। दूध उत्पादकाला उत्पादन खर्चापेक्षा 8 ते 9 रुपये कमी किमतीमध्ये दूध विकावं लागतं, त्यामुळं लिटरला 7 रुपये दूध उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यावर थेट पैसे जमा करा ही मागणी घेऊन आम्ही 10 जुलैला 1 दिवसाचं लाक्षणिक दूध बंद आंदोलन त्याचबरोबर रस्ता रोको करणार। आणि हे जे आमचे 15 ठराव आहेत त्याच्या यशस्वीतेसाठी, अंमलबजावणीसाठी म्हणून जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र आम्ही पिंजून काढतो। एक सामाजिक प्रश्न आहे तो म्हणजे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर यांचे मुलं यांची लग्न होत नाहीत आणि त्यामुळं 35शी ओलांडलेल्या तरुणांच्या लग्नासाठी म्हणून स्त्रीधन म्हणून 5 लाख रुपये सरकारकडून द्यावे आणि या तरुणींना जिल्हा उद्योग केंद्रामार्फत 25 लाखापर्यंत स्वयंरोजगाराचा जो प्रकल्प आहे तो प्राधान्याने द्यावा, जेणेकरून आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर होतील, रोजगार त्यांना मिळेल। त्यांना रोजगार नाही म्हणून लग्न नाही अशी अवस्था आहे आणि हा सामाजिक प्रश्न, कारण सरकारच्या धोरणामुळं शेती तोट्यात गेली आणि शेती तोट्यात गेल्यामुळं आर्थिक दारिद्र्य शेतकऱ्याला आणि शेतमजुराला आलं, म्हणून ही जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे, ही त्याच्या पाठीमुळे आमची भूमिका आहे। सरकार जबाबदारी घेईल असं तुम्हाला वाटतंय? सरकारवर दबाव आणून, कारण ही संख्या सुद्धा मोठी आहे आणि आम्हाला माहिती आहे की निवडणुका जवळ आल्यानंतर दबाव काय काम करू शकतो, त्यामुळे या दबावाचा उपयोग करून आम्ही सरकारकडून हे वधवून घेऊ। कर्जमुक्ती असेल किंवा दुधाला 5 रुपये अनुदान असेल, ते 5 रुपये अनुदान आधीच जाहीर केलेलं आहे, तुम्ही 7 रुपयाची मागणी करताय। सरसकट कर्ज सरकारनं अनुदान जाहीर केलं पण ते 2 महिन्यासाठीच केलं, ती मुदत संपली आणि सरकारनं आता पैसे द्यायचं बंद केलंय। आता आम्हाला 5 रुपये नको तर 7 रुपये पाहिजे। विधानसभेच्या दृष्टीने यामध्ये काही चर्चा घडणार? सविस्तर आमची चर्चा झाली। शेवटी प्रश्न आणि हे प्रश्न सगळे राजकारणातच गुंतलेले असतात आणि राजकीय दबावावर तयार झाल्याशिवाय प्रश्न मार्गाला लागत नाहीत हेही आम्हाला माहिती आहे, परंतु आम्ही संधी देतोय सरकारला, त्याचबरोबर विरोधी पक्षांनाही संधी देतो। त्यांचं सरकार असताना त्यातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या त्यांनी चुकीच्या केल्या, त्याबद्दल त्यांना पश्चाताप होतो का आणि ते चूक आपली मान्य करतात का आणि पुढच्या ज्या मागण्या त्या संदर्भात सकारात्मक आहेत का ते त्यांच्याकडून तपासून घेऊ आणि जे सत्तेत आहेत त्यांना धोरणात्मक निर्णय घ्यायला 2-3 महिने आहेत, ते काय करतात बघू, मग आम्ही आमची भूमिका ठरवू। शरद पवार या भागाचा दौरा करतायत, राज्यभर फिरतायत, ते एकच सांगतायत की हे जे सरकार आहे केंद्रातलं ते शेतकरी विरोधी आहे, ज्या काही मागण्या आहेत त्या मी सरकारपर्यंत 3 महिन्यात पोहोचवतो, 3 महिने सरकारला वेळ आहे, त्यांनी जर नाही केल्या तर आपल्याला राज्यातलं सरकार बदलायचंय आणि शेतकऱ्यांच्या मागण्या कशा पूर्ण होत नाही तेच बघतो, असं सातत्याने शरद पवार म्हणतात। पवार साहेबांनी फक्त एकाच मुद्द्याचा खुलासा करावा, महाविकास आघाडी सरकार असताना
त्यांच्या नेतृत्वाखालीच किंवा त्यांच्या आशीर्वादानंच ते चाललेलं होतं. पण त्या काळामध्ये भूमी अधिग्रहण कायदा जो 2013चा होता, ज्याला त्यांच्या पक्षानं मोदी सरकारनं दुरुस्ती आणल्यानंतर विरोध केलेला होता, ती दुरुस्ती महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये केली गेली आणि जे 2 शासन निर्णय झाले त्याच्यामुळं 2013चा कायदा हा निष्प्रभ होऊन 1956 प्रमाणे भूमी अधिग्रहण व्हायला लागलं आणि शेतकऱ्याला अक्षरशः कवडी मोल किमतीनं विकास कामासाठी जमीन द्यायची वेळ आली. हे धोरण त्यांना मान्य आहे का? आणि ते मान्य नसेल तर मग ते धोरण ज्यावेळी महाविकास आघाडीनं स्वीकारलं त्यावेळी या महाविकास आघाडीचे मार्गदर्शक म्हणून त्यांनी का विरोध केला नाही? दुसरी गोष्ट, महाविकास आघाडी सरकारच्याच काळामध्ये अधिकार नसताना तुकड्या तुकड्याने FRP देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. त्याच्या बाबतीत त्यांची भूमिका काय आहे? त्याला त्यांचा पाठिंबा आहे का? पाठिंबा असेल तर मग ते शेतकऱ्यांच्या बाजूचे आहेत का विरोधातले आहेत ते आम्हाला कळेल. शेतकऱ्यांचं नावाखाली राजकारण होते असं तुम्हाला म्हणते? निश्चितच राजकारणासाठी सगळे शेतकऱ्याचा वापर करतात, हीच आमची अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. परंतु आता हळूहळू शेतकरी जागा व्हायला लागलेला आहे. राजू शेट्टी कुणाच्या बाजूने जाणार? राजू शेट्टी एकटा चलोचा नारा देणार का कुणासोबत युती करणार? मी शेतकऱ्यांच्या बाजूच आहे आणि कायम शेतकऱ्यांच्या बाजूनच राहणार. मला कसलाही पश्चाताप होत नाही. एकटा लढलो, उपेक्षित राहिलो तरीही पश्चाताप होत नाही. मी शेतकऱ्यांच्या बाजूनच राहणार आणि असाच राहणार. तुमचा आवाज संसदेत चांगला उठला असता असं वाटत नाही तुम्हाला? असं मला वाटतं, पण मतदारांना वाटलं नाही, त्याला काय करू? पण मग कुठल्या तरी बाजूने गेलो असतो तर आपण निवडून आलो असतो आणि संसदेत गेलो असतो. काही करून संसदेत जाणं हा माझा उद्देश नाही आहे. मला शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांना न्याय देत असताना शेतकऱ्यांशी प्रतारणाही करायचं नाही. नाहीतर मला मशाल घ्या म्हणून महाविकास आघाडीने सांगितलं, मग शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून मशाल घेऊन मी खासदार कदाचित झालो असतो किंवा भारतीय जनता पक्षाच्या आघाडीनं सुद्धा मला त्यांच्या आघाडीत यायला निमंत्रण दिलेलं होतं. परंतु मी शेतकऱ्यांच्या बाजूनं राहिलो. शेतकऱ्यांना पसंत पडलं न पसंतलं हा भाग वेगळा, परंतु मी माझ्या आतल्या आवाजाशी प्रामाणिक राहिलो, त्याचा मला पश्चाताप होत नाही. किती जागा विधानसभेला तुम्ही लढता आहात? किती जागेवरती तयारी केली आहे? 30 ते 35 जागा आम्ही आता तयारी केलेली आहे, परंतु तो अंतिम निर्णय नाही आहे. लवकरच आम्ही त्याच्याबद्दल ठरवू. म्हणजे तुम्ही एक प्रकारे सांगताय युती असेल किंवा महाविकास आघाडीनं आम्हाला काहीतरी द्या किंवा आमच्या मागण्यांवरती लक्ष करा, असं काही नाही आहे. त्यांनी आम्हाला आमच्याकडे दुर्लक्ष करावं आमचं म्हणणं नाही आणि आम्ही कुणाच्याही मागे लागणार नाही. पुढची दिशा काय असणार? पुढची दिशा हीच सांगितलं. पहिल्यांदा 1 जुलैपासून महाराष्ट्र पिंजून काढणे, शेतकऱ्यांना रस्त्यावर आणणे, राज्यकर्त्यांच्या नाकात दम आणणे, ही पुढची दिशा आहे. तरी होते राजू शेट्टी 2 दिवसीय त्यांची कार्यकारिणी पार पडलेली आहे. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारनं ते आवाहन करतायत की आम्हाला या मागण्या पूर्ण करा, नाहीतर आम्ही रस्त्यावरती उतरू. कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, ABP माझा, बारामती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.